काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालय सुरक्षेसाठी बंद राहणार आहेत। महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील शाळा ज्या आहेत त्या आता बंद राहतील, महाविद्यालय सुद्धा आता सुरक्षेच्या कारणास्तव बंद राहणार आहेत। या ठिकाणी सायरन वाजल्यावर मॉक ड्रिलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं की नेमकं काय करावं, युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करावं। इथल्या शाळा आणि महाविद्यालयाने प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं आणि आता ज्या वेळेला ही तणावाची स्थिती वाढलेली आहे, तणाव ज्या वेळेला वाढलेला आहे त्यावेळेला इकडची शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुरक्षेसाठी आता जम्मू काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालय ही आता बंद असतील। भारताचे तिन्ही सैन्य दल आता ऍक्शन मोडवर आलेला आहे। सीमेवर टेन्शन वाढलंय, देशामध्ये सर्व एअरपोर्ट जे आहेत ते आता अलर्टवर आहेत। पाकच्या हल्ल्यानंतर आता भारताकडून बदला घेतला जातोय। पाकिस्तानच्या 7 शहरांमध्ये भारतीय सैन्याकडून हल्ला करण्यात आलेला आहे। सीमेवर टेन्शन वाढलेलं आहे। पाकिस्तानच्या 4 प्रमुख शहरांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। ड्रोन आणि मिसाइल्स त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। राजस्थान सीमेवरून पाकवर आता मोठा हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानचं एअर डिफेन्स हे पूर्णपणे निकामी झालेलं आहे। पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी एस जयशंकर हे सज्ज झालेले आहेत। नापाक हल्ल्यानंतर पाकिस्तानचे धावे जे आहेत ते पूर्णपणे दणाणल्याचं पाहायला मिळतंय। वायुसेनेनंतर भारताची नौसेना ही आता मैदानामध्ये उतरलेली आहे। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी एस जयशंकर हे आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांच्यासोबत त्यांनी फोनवरून चर्चा केली। UN सोबत सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे। UN ने भारताला पाठिंबा दिलेला आहे। सध्या सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाते। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी आता एस जयशंकर हे मैदानामध्ये उतरलेले आहेत।